अरे देवा, काय करायचं, हे लई गुडघं दुखायल्यात माझं. काय झालं? काय आदळआपट चालू आहे घरात? अहो मला पण कंटाळा आलाय. किती काय काय बघू मी, सांगा बघू. दुकानचं बघायचं, घरातलं बघायचं, पोरांचं बघायचं, शाळा, हॉस्पिटलचं सगळं. काय काय कंटाळा आलाय मला सगळं. माझी पण धावपळ किती होते बघताय ना, मला पण त्रास होतो. असं का करायलाय? आता काय झालं काय कर? तुमची आई जरा सुद्धा हातभार लावत नाही का आम्हाला? मला पण कळतंय त्यांना लोड होतोय, म्हणजे आता या वयात किती त्रास द्यायचा, पण जरा तरी. ऐक, तुझी सून एक लय चिडचिड करायला बाई. तिला काय आता काम येऊन झाले, रकर करायले, तोंड वाकडत करते, कायच करते. काय करायचं धनंजय, मला कळतंय की, मला काय कळत नाही काय? माझं तर लई गुडघं दुखायल्यात. काय करू सांग? हे का नाही, कुठं तर जाऊन ऑपरेशन करावं आणि फाडून हे काय तर करावं असं आले बघ मला तरी. लई हे झाले माझं, लई गुडघं, मला चाला येणार. चालायला येईना मम्मींना. मला पण समजतंय त्यांचे दुखतायत पाय, पण काय करायचं, यावर उपाय हा मिळालाच पाहिजे. माझी पण दगदग होतीये ना, मी पण कुठं कुठं बघू, माझं पण चिडचिड होते. मग याच्यावर उपचार काहीतरी मिळालाच पाहिजे. काय करावं देवा, तूच आता काहीतरी दाखव बाबा वाट. हॅलो हॅलो वहिनी, आत्तींच्या गुडघेदुखीवर उपाय भेटला आपल्याला. काय सांगायलास? हो, मला समजलं मुंबई पेन क्लिनिक बद्दल. तिथे कोणतीही चिरफाड न करता एका सुईच्या माध्यमातून प्लाझ्मा ट्रीटमेंट केली जाते. या ट्रीटमेंटनं तुम्ही पुन्हा नव्यानं उभा राहू शकता आणि आनंदाने जगू शकता. आणि पटत नसेल तर तुम्हीच बघा. तर का आता मी करतो भाकरी. मी अगदी टणटणीत छान झालं. तू जे माहिती काढलीस मुंबई पेन क्लिनिक मधली, मला बरं वाटलं. मी ठणठणीत झाले. मी आता तुला मदत करू शकतो. सून असावी तर अशी असावी.